हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज होता वीकेंड आणि वीकेंड म्हणलं की आपली जी आठवड्याची कामं पेंडिंग असतात ती करावीच लागतात. सो आम्हाला काही ग्रोसरी शॉपिंग करायची होती. त्यासाठी आम्ही आलो डीमार्टमध्ये आणि डीमार्टमध्ये यायचं म्हटलं की सियाला मला काहीतरी नेक्स्ट लेवलचाच आनंद होत असतो. कारण की आम्ही ग्रॉसरी शॉपिंग सोडून इतरच आमच्या आवडीची शॉपिंग करत असतो. तर बाय द वे आम्ही आमचं जे ग्रॉसरी पाहिजे होतं ते पहिले घेतलं आणि त्यानंतर मी आले माझ्या आवडीच्या सेक्शनला. तर हे इकडे येणं मॅन्डेटरीच असतं. इकडे आलं नाही तर मग डीमार्टमध्ये आल्यासारखं वाटतच नाही. मी इकडे माझ्या आवडीच्या सेक्शनला असताना इकडे सियाही तिच्या आवडीच्या सेक्शनला गेली आणि तिनेही कॅडबरी, काही खेळण्या वगैरे सगळं घेतलं होतं. तर मॅडमचं लगेच असं म्हणणं होतं की मला कॅडबरी फोडून द्या, बट ते अलाउड नाही आहे. सो आम्ही तिला समजावलं आणि घरी जाऊन तिला ती कॅडबरी वगैरे दिली. त्यानंतर इकडे मी ही पर्स बघत होते आणि मला ही खूप जास्त आवडली. सो आवडली तर घेऊनच टाक असं सियाच्या पप्पांचं म्हणणं होतं. सो मी ती घेतली आणि त्यानंतर आम्ही आलो जेंट्स क्लोथ शॉपमध्ये. कारण की सियाच्या पप्पांनाही काही त्यांचे शर्ट वगैरे घ्यायचे होते, पण त्यांना काही ते तिथे आवडले नाही. सो आम्ही डायरेक्टली आलो घरी आणि घरी येऊन बघा, हे जे एवढं सामान दिसतं हे झालं आहे 4,000चं. वाटतंय का? अजिबात नाही. तर डीमार्टमध्ये खरंच काय काळी जादू आहे माहिती नाही. पैसे खूप जातात पण सामान थोडंच येतं. असो. त्यानंतर इकडे मी माझा संध्याकाळचा चहा केला. बाय द वे हा विदाऊट शुगर चहा आहे. मी थोडंफार का होईना डाएट फॉलो करण्याचा प्रयत्न करते. तर चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर पटापट संध्याकाळचा स्वयंपाकही करून घेतला. तर संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी मी बनवलं होतं वांग्याचं भरीत, वरण, भात आणि चपात्या. तर स्वयंपाक झाल्या मी हा टिफिन पॅक करायला घेतला. तर आता तुम्ही विचारशाल हा टिफिन कशासाठी आणि कोणासाठी? तर तुम्हाला माहितीच आहे, आम्ही आळंदी शेजारी राहतो. 2-3 किलोमीटर अंतरावर आळंदीचं मंदिर आहे. तर आम्ही प्रत्येक वीकेंडला माऊलींच्या दर्शनाला जात असतो आणि जेव्हा माऊलींच्या दर्शनाला जाते तेव्हा मी हे एक टिफिन घेऊन जात असते. त्याचं कारण असं की तीर्थक्षेत्र म्हटलं की गरजू लोक भरपूर असतात आणि माझे पप्पा नेहमी म्हणतात की आपल्याकडनं एका तरी गरजू व्यक्तीला जेवण हे गेलं पाहिजे. कारण की तुम्ही एवढ्या मोठ्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहता आणि तेही जेव्हा येतात तर तेही असंच करतात. ते डेली माऊलींच्या दर्शनाला जातात आणि त्यांचाही नित्यक्रम हाच असतो की एका तरी व्यक्तीला आपल्याकडनं जेवण गेलं पाहिजे. आणि हे जे पुण्य केलेलं असतं ना, हेच आपल्या वाईट काळात आपल्याला कामं येतं आणि याचा आम्ही रिसेंटलीच अनुभव घेतलेला आहे. सो आणि हे सगळं करायला मलाही आवडतं, पण मी इतक्या दिवस व्हिडिओजमध्ये दाखवलं नाही. त्याचं कारण असं की लोक म्हणतील की हे करतात तर मग दाखवायचं कशाला. पण आज मला आवर्जून हे सगळं दाखवावं असं वाटलं. त्याचं कारण असं की माझे पप्पा तर सांगतातच, ते मी करते. पण आणखी एक यूट्यूबर आणि इंस्टाग्रामवर पण त्यांची ID आहे. ते मुंबईचे आहेत. तेही असे गरजू व्यक्तींना जेवण, कपडे वगैरे देत असतात आणि तेही व्हिडिओ टाकतात आणि त्यांचे व्हिडिओ जवळजवळ लाखो लोक बघतात आणि लाखो लोकांपैकी जवळजवळ सपोज त्यांचा व्हिडिओ 1,00,000 लोकांनी बघितला आणि 100 लोकही इन्स्पायर्ड झाले, तर अजून 100 लोकांना, अजून 100 गरजू व्यक्तींना मदत होईल. हे त्यांचं म्हणजे मोटिव्ह असतो. तर माझा व्हिडिओ नाही लाखो लोकांनी बघितला, 100 लोकांनी जरी बघितला आणि 100 लोकांपैकी एका जरी व्यक्तीला असं वाटलं की आपणही मदत केली पाहिजे, तर नक्कीच अजून एका गरजू व्यक्तीचं पोट भरेल आणि त्याचं पुण्य आपल्यालाही नक्कीच लागतं आणि तेच पुण्य आपल्या वाईट काळात आपल्याला कामं येतं. तर दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि त्यानंतर आम्ही आलो इंद्रायणी काठी. तर लवकरच इंद्रायणी महाआरती आहे 15 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता. तुम्हीही येऊ शकता या आरतीच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी. तर इकडे सियान मी आळंदीच्या घाटावर फिरतच होतो. तर आम्हाला बघा तर आमची भेट कोणासोबत झाली. तर आज आळंदीत आल्या आल्या मनात विचार आलाच होता की आज पुरुषोत्तम दादांची भेट
होईल की होईल म्हणून असं मला वाटतच होतं, कारण की मी पहिलेही त्यांना भेटली आहे. आणि पण तेव्हा मी व्हिडिओज वगैरे काही काढले नव्हते, पण आज आवर्जून मी दादांसोबत हो फोटो त्याचीच पण तयारी काढला आणि चालू आहे व्हिडिओ सध्या. पण काढला. तर पुरुषोत्तम दारांना कोण नाही ओळखत, सगळेच जण ओळखतात. तर खरंच खूप त्यांना भेटून खूप छान वाटलं. त्यानंतर इकडे आम्हाला हे गरजू कुटुंब भेटलं, यांचं जेवणच चालू होतं. तर मी जो टिफिन आणला होता मी तो त्यांना दिला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो आपण लाखो करोडो रुपये दिले तरीही तो आपल्याला भेटणार नाही. सो ते सगळं झाल्यानंतर आम्ही परत आलो किड्स क्लोथ शॉपमध्ये, कारण की थंडी खूप पडली आहे पुण्यात आणि सियाला आम्हाला सॉक्स वगैरे घ्यायचे होते. पण तिचं सॉक्स सोडून दुसरंच काहीतरी सुरू होतं. तिला ते बलून्स इकडे या डॉलसोबत फोटोज वगैरे काढायचे होते. तर ते आम्ही काढले. जिला जे जे पाहिजे होतं ते घेतलं. त्यानंतर परत आम्ही आलो जेंट्स शॉपमध्ये. तर इकडे परत आम्ही सियाच्या पप्पांची शॉपिंग करायला आलो, पण इकडेही त्यांना काही आवडलं नाही. तर मी त्यांना म्हटलं, आज काही तुमच्या कपड्यांचा मुहूर्त नाही आहे. त्यानंतर आम्ही आलो घरी आणि असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.